करायचे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अतुल सज्ज होतोय. अराउंड विकेट, शॉट ऑफ प्ले, अपर कट, बॉलला सर्कलच्या बाहेर पाठवलं आणि सुरुवात या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावाची चौकार होते. जबरदस्त चौकार KPL 4. लक्षात घ्या, अशी एक सूचना आलेली आहे. 25 मिनिटं जर तुम्ही पाळली नाहीत, ड्रिंक्स ब्रेक मोजणार नाही होत, लक्षात घ्या. पण तरी देखील तुम्ही 25 मिनिटं पाळली नाही तर एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या, जेव्हा 25 मिनिटं संपतील तेव्हाच तुम्हाला एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शॉट ऑफ प्ले, लिडिंग एज, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते, पण ओला साबण हातातून निष्ठावत असा तो झेल निसटला. गवळीसर चौकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने जवळपास दिलं होतं, पण कॅच ड्रॉप झालाय वैभव पाटीलचा. अतुल थोडासा नाराज आहे, कारण एक सोपा झेल शॉर्ट थर्डमॅनला सुटतोय. अशा प्रकारचे झेल तुम्ही जर सोडले तर बऱ्याचशा वेळेला सामन्याचं समीकरण वेगळं बघायला मिळतं. तुमच्याकडे तर कित्येक असे उदाहरणं आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे, जेव्हा झेल सोडल्यानंतर फलंदाज कसा आपला खेळ आपल्या संघासाठी देऊन गेलेला आहे. कित्येक रेकॉर्ड्स आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. दरम्यान अतुलने संधी निर्माण केली होती. अतुल ठाकरे एक कन्सिस्टंट गोलंदाज राहिलेला आहे. कुठल्याही संघासाठी खेळतो, त्या संघाचं सोनं करण्याची कॅपेबिलिटी अतुलकडे आहे. तरी संधी निर्माण केली होती. वैभव सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निसटली. स्ट्रायकरला हर्षद म्हात्रे. शॉट ऑन पोल, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल मिड विकेटला. पोस्टिल बॉलवर चालत चालत एक सिंगल कंप्लीट केली. षटक आपण पाहिलं तर 6 आहे, त्याचमुळे 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला संयम बाळगावा लागतो. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 6. हर्षद म्हात्रेसाठी सुवर्ण संधी. नाका बॉईज कडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाका बॉईज. आता नाका बॉईज या संघाकडून ती बक्षिसं आलेली आहेत हर्षदसाठी. पाहूया हर्षद त्या बक्षिसासाठी पात्र राहणारा खेळ खेळतोय का. अतुल तयार, अराउंड विकेट. शॉट ऑफ प्ले यावेळेस पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट घेत आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पोहोचलेत, बॉल अडवत आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात नाहीयेत. काय डेडिकेशन क्षेत्ररक्षकाचं डीप मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल मिळेल, धावसंख्या पोहोचते 7. डेफिनेटली आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक. एक क्षण असं वाटलं की एका टप्प्यानं हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाईल. 3 धावा वाचवल्या जातात. व्यासपीठावर प्रकाश जवळीकर साहेब आपण पाहतोय, भगत साहेब यांना आपण पाहतोय. चर्चा होते या क्रिकेटच्या खेळाची. ब्लाइंड स्ट्रोक अपील बट नॉट इंटरेस्टेड बाय अंपायर. अजित म्हात्रे सर आपण पाहतोय. बॉलिंग एंड अंपायर आणि स्ट्रायकर एंड अंपायर आपण विरल रायर यांना पाहतोय. धावसंख्या थांबली आता 7 वर. येस, डेफिनेटली एक महत्त्वपूर्ण सूचना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेली आहे. आपणास प्राइजेस जर लावायचे असतील तर आपण प्राइजेस या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा ठेवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. एक्झॅक्टली, नाहीतर मग समालोचकांना तुम्ही जाब विचारता, तसं होऊ नये म्हणूनच तुम्हाला प्राइजेस जमा करावे लागतील. ऑन साईडला बॉलला टर्न केलं क्षेत्ररक्षक वाईड ऑफ मिड विकेटला. डीप मध्ये तैनात आहे. सिंगल कंप्लीट होते, धावसंख्या पोहोचते 8 वर. नाहीतर प्राइजेस लावली नाहीत, प्राइजेस जर जमा केली नाहीत मनीष पाटील, तर मला दशरथ पाटीलच्या शब्दात काहीसा उल्लेख करावा लागेल. आमचे सहकारी समालोचक दशरथ पाटील जो उल्लेख करतात. नाही, खरंच शब्दशैली, शब्द फेक आणि एकदम स्पष्ट मत दशरथ पाटील सरांचं आपण नेहमीच ऐकतो. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे ना. पहिल्या षटकासाठी आपण कालावधी किती घेतला ते देखील आपण माहिती देऊया. 4 मिनिटाचा कालावधी पहिल्या षटकासाठी घेतल्या. 8 धावा, एकही गडी बाद न होता चांगली सुरुवात पाहायला मिळते दिनकर पाटील स्मृती संघाची. बर्ड आय व्ह्यू आपण या स्टेडियमचा पाहतो. आयशा स्टेडियमचा बर्ड आय व्ह्यू आपण टेनिस.in वर पाहतोय आणि काय चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. अगदी वर्तुळाकार मैदान, ओव्हल शेप 30 यार्ड सर्कल मध्ये अगदी कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था. नाही, डेफिनेटली रस्ता सुद्धा आपण पाहतोय जो चिंचोटी आणि कामन रस्ता वाहतोय, प्रशस्त असा रस्ता. दुसरं षटक गोलंदाजासाठी येतोय. अजित यावेळेला मध्ये कट केलेला आहे. कलात्मक क्रिकेट, क्लास फटका, चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार, चौकार. खरंच जे गोलंदाज आपण पाहतोय ज्यांनी आतापर्यंत 17 मॅचेस मध्ये 22 विकेट्स मिळवलेले आहेत.
आणि त्याचमुळे बॉलिंग एव्हरेज जर आपण त्याचा पाहिला तर 13.23चा आहे. तर एक इकॉनॉमिकल आणि कन्सिस्टंट बॉलर म्हणून त्याची ख्याती आहे. पण त्याच्या विरोधात पहिल्याच बॉलवर चौकार खेचला हर्षद म्हात्रे आणि धावसंख्येचा वेग वाढवलाय. दिनकर स्मृती मोरीगावचा बिनबाद 12. अजित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर मात्र एक चांगला चेंडू होता, ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मिस होतोय. चेंडू होते शॉर्ट थर्ड मॅनला आणि एक धाव घेण्याची संधी हर्षदला मिळाली. धाव संख्या झालेली आहे 13-13. आयसीआय स्टार विरुद्ध दिनकर पाटील स्मृती या दोन संघामधील KPL ची महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. हा एक लॉंग बर्ड आय व्ह्यू म्हणजे खूप दुरून हा बर्ड आय व्ह्यू खातो आपण. तलाव देखील आहे या परिसरामध्ये. या वेळेला मात्र शफल क्रॉस झाला होता. अगदी मधल्या यष्टीच्या वरून हा चेंडू निघून गेलेला आहे. डॉट बॉल. सर tenniscricket.in फक्त या मैदानाचंच चित्रीकरण करत नाही तर मैदानाच्या आजूबाजूला जे काय आहे त्या सर्व गोष्टी देखील प्रेक्षकांना आणण्याचं काम करते. कारण चिंचोटी ते नागली या परिसरामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आहे. त्याचमुळे या परिसरामध्ये नेमकं काय काय आहे ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. अजित समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करतो. राईट आर्म. यावर मात्र फोर्सच्या अंदाजे फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल वाईट ऑफ लॉंग ऑनला. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. वेग मंदावलाय. पहिल्या षटकाची सुरुवात चौकाराने, दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने. या ट्रॉफीसाठी ती झुंज आपण पाहणार आहोत. ही रोटेशन ट्रॉफी आहे. प्रत्येक वर्षी सर ही ट्रॉफी रोटेट होते. जो संघ जिंकतो तो ट्रॉफी घेऊन जातो पण पुढच्या वर्षी परत आणून देतो. याला पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फोर्स केलं या बॉलला आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. हवाई सफर घेत पोहोचतोय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते आता 2-0 म्हणजे 20 जवा एकही गडी न गमावता चांगली पार्टनरशिप वैभव पाटील आणि हर्षद म्हात्रेची. हर्षद मध्ये आक्रमण करताना दिसतोय. दुसरं षटक आहे स्वीट हिट आणि काय फटका खेळलेला आहे. मी तर म्हणे स्वीट हिट नाहीये, स्वीट हिट. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार चौकार. ती जमा झालेली आहे. 9 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय 2 षटकांसाठी. लक्षात घ्या 2 षटकांसाठी आपण 9 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण येऊया स्क्रीनवर tenniscricket.in च्या. हे मैदान खरं तर बनवलेलं आहे, असेंबल केलेलं आहे, मॅनेज केलेलं आहे. हा फक्त एक सपाट भूभाग होता आणि त्या सपाट भूभागावर या सर्व कमिटीची मेहनत आहे. कामन क्रिकेट असोसिएशन, एसएच एंटरप्राइजेस आणि ही ट्रॉफी. या ट्रॉफीवरचा हा जो गरुडाची मुद्रा आहे. जग जिंकण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा आपण याच चित्राचा नेहमीच उल्लेख पाहतो आणि म्हणूनच ही स्पर्धा जिंकण्यासाठी देखील तुम्हाला तीच मेहनत घ्यावी लागेल. फिरता चषक मागच्या वर्षी शौर्य वॉरियरने पटकावला होता. या वेळेला या चषकवर कुठला संघ नाव करेल याचं उत्तर आपण बरोबर पाहणार आहोत 23 फेब्रुवारीला बरोबर 5 वाजता. ओढ तर प्रत्येकाला लागलेली आहे की ती ट्रॉफी आपण आपल्या परिसरात घेऊन जायची. पण पाहूया कुठला कॅप्टन त्यासाठी पात्र ठरतोय. लेट्स सी. सुरुवात तर आता झालेली आहे. दुसरा सामना चालू आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 वर. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा अतुल ठाकरेला बोलवण्यात आलंय ज्याने पहिल्या षटकात संधी निर्माण केली होती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पण एलिव्हेशन तितकं मिळत नाही. बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 25. सरळ बॅटने फटका खेळला होता खरं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, परंतु ताकद तितकीशी झोकली नव्हती. त्यामुळे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लगेचच पुढे आला आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली. जबरदस्त स्टेडियम आयशा कंपाऊंड, आयशा स्टेडियम आपण पाहतोय. आयशा कप सुद्धा तुम्हाला आज नेहमीच भुरळ घालून जातोय. मागच्या 10 वर्षांच्या इतिहासात ती स्पर्धा देखील गवळी सर अग्रगण्य आणि अग्रमानांकित राहिली होती. स्क्रीनवर आपण पाहतोय सर्व आमचे कमिटी मेंबर्स मंदार आहेत, अंकुश आहेत. या स्पर्धेसाठी मेहनत देखील यांची पाहायला मिळते. नाही पाहू शकता आपण मंदार म्हात्रे यांना एक अपार मेहनत, समन्वयक, कोऑर्डिनेटर, कोणालाही काय कॉन्टॅक्ट करते मंदार म्हात्रेला माहिती आहे. संपूर्ण इतंभूत माहिती असेल मंदार म्हात्रे. अंकित पाटील नागलेचे ते देखील एक ॲडमिनिस्ट्रेटर आहेत.
या स्पर्धेचे पूल केलाय, पण काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक होते. अपर हँड कॅच रमीजने कॅच सोडला. या अगोदर अयानने कॅच सोडला होता. रमीज सोडतोय. नेमकं चाललंय का? आयशा स्टार साठी गोलंदाज संधी निर्माण करतोय. दोन्ही वेळेला अतुलने संधी निर्माण केली होती आणि दोन्ही षटकांमध्ये संधी गमावलेली आहे. नाही, कॅचेस विन द मॅचेस तुम्ही झेल सोडल्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा सामन्याला कशा प्रकारे काळाटणी मिळते ते बघितलेलं आहे आपण. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मनीष तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाचा सुद्धा उल्लेख करू. पण वेळ आता सध्या चालली दिनकर स्मृती मोरीगाव संघाच्या फलंदाजांची. बिनबाद 27 चांगली सुरुवात आतापर्यंत त्यांना मिळालेली आहे. अतुल ठाकरे स्ट्रगल करतायत, मेहनत घेत आहेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न हे तर थोडंसं जास्तच झालं, कारण लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, स्वतःला स्विच केलं, त्याचमुळे थोडे बॉल पासून दूर गेले. प्लेअर डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय गवळी सर. डेफिनेटली तुम्हाला जर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू जर स्विचिट खेळलात तर तितका प्रभावी फटका तुम्ही खेळू शकत नाही. अभ्यास आहे रिव्हर्स हिट स्विच हिट खेळण्याचा. यावेळेस जास्त फुटबॉल होतो. बॅटची एज घेऊन बॉल जाईल लॉंग लेग सीमारेच्या दिशेनं. दोन क्षेत्ररक्षकांचं स्ट्रगल इनकम्प्लीट. बॉल सीमारेच्या पार. चौकार. 4 धावा. आपण बघितले की धावसंख्या 31 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. 31 तिसरं षटक आहे मार्गस्थ आहे. आणि मला असं वाटतं याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली ती 70+ 75चा आकडा पार होऊ शकतो. गवळी सर, मागच्या सामन्याची तुलना या सामन्याशी केली तर आपण ती चर्चा करूया ड्रिंक्स ब्रेक मध्ये. हो, यावेळेस बाउन्सर होता आणि त्यानंतर बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेगला झेल देऊन हर्षद मात्रेचा संपतोय खेळ. 23 धावांवर. पहिला धक्का 31 धावा. दिनकर स्मृती मोरीगाव. आता बघा, तुम्ही 3 षटकांसाठी कालावधी घेतलेला आहे 13 मिनिटांचा. आपण टायमर स्टॉप करतोय. 3 षटकांना 13 मिनिटं घेतलेली आहेत. चर्चा ही होती की पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये 4 षटकात बनले होता 26, पण त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढला. आता काय झालंय, 3 षटकामध्ये 31 बनलेले आहेत. त्यामुळे आता पूर्वार्धात तर राहिलेला आहे दिनकर स्मृती मोरीगाव संघाच्या बाजूने. मला असं वाटते सामने जेव्हा जसे पुढे जातील तशी धावसंख्या वाढत जाईल असं वाटते. खेळपट्टीमध्ये थोडासा बदल होईल आणि मला असं वाटतं की धावसंख्येला वेग आलेला दिसेल. आपण यापूर्वीचा फटका जर बघितला थोडासा पुल शॉटचा अंदाज बघायला मिळाला, पण शरीरापासून जवळ तुम्ही चांगल्या प्रकारे पुल शॉट खेळू शकत नाही. थोडंसं अंतर असणं गरजेचं आहे. बॅट आणि बॉलचा जर अंतर असलं तर चांगल्या प्रकारे फटका तुम्ही खेळू शकता. आणि हर्षी याची खेळी संपुष्टात आली. मात्र टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण पार्टनरशिप खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली दोघांमध्ये, खास करून हर्षद आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी वैभव. दोघांमध्ये पार्टनर्स. हर्षदने 23 धावांची खेळी केली आणि 12 चेंडूचा सामना केला. 23 धावा. कॉमन प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. महाराष्ट्राची नामवंत स्पर्धा. या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि पण मैदानात पाहतात ही स्पर्धा का वेगळी आहे, या वेगळीचं स्पर्धेचं स्वरूप वेगळं काय, महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख का केला गेला. मनुष्य मैदानात सुद्धा पाहू शकता बघा. ड्रिंक्स ट्रॉली सुद्धा मैदानातून बाहेर येते. सर, खरं तर प्रत्येक गोष्टीचा एक रंग ठरलेला आहे, एक कलर कॉम्बिनेशन ठरलेलं आहे. त्याचमुळे कॉमन प्रीमियर लीग हा नेव्ही ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते कुठेही जर महाराष्ट्रात पाहिलं तर मग कॉमन प्रीमियर लीगची आठवण आल्यापासून राहत नाही. आणि त्याचमुळे हे जपलेलं आहे. हजरतबाई शेख असतील, संजयबाई म्हात्रे असतील आणि पूर्ण कॉमन प्रीमियर लीगची कमिटी, KCAची कमिटी आहे, त्या सर्वांनी हे जपलंय की प्रत्येक वर्षी द्यायचं तर चांगलं द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. तर ओळी आपण चौथं षटक. धावसंख्या खूप चांगली आहे कारण 31 धावा आहेत. तीस षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्या 31. आता मात्र चौथं षटक जे गोलंदाजी करण्यासाठी येईल. अजित येतोय. अजित करत कंटिन्यू असणार आहे. कंटिन्यू. वैभव ऑन स्ट्राईक.
आणि कैलाश नॉस्टॅकरेनला आहे. अजित यावर मात्र पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल. सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, प्लेअरला पण घेऊन यायचं आहे त्या ठिकाणी. डॉक्टर्स आता खूप महत्त्वपूर्ण गरज होऊन बसलेली आहे युवकांची आणि म्हणूनच सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर सुद्धा आमच्या सोबत अवेलेबल आहेत. म्हणजे प्रथमोपचारापेक्षा पुढे आपण विचार करतोय आणि त्यामुळे 5 दिवस तुम्हाला डॉक्टर अवेलेबल राहतील या स्पर्धेसाठी. नाही, जास्त इंजुरी जर जास्त प्रमाणात असेल तर आपण एक 12th मॅन जाईल, 14चा स्क्वॉड जो आहे त्यामधला एक प्लेअर जाईल क्षेत्ररक्षण करण्यासाठी. गंभीर दुखापत असेल तर मला असं वाटतं आयुष्या स्टारसाठी एक चांगली बातमी म्हणता येणार नाही मनीष. एक्झॅक्टली, पण वारे फिरलेत असं मला दिसते प्रकर्षाने, कारण तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट गेली आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट आले. त्यामुळे कदाचित वारे फिरलेले आहेत टीम दिनकर पाटील स्मृती संघाचे आणि आयशा स्टार कडून चांगला वापसीचा खेळ. कुठल्याही प्रीमियर लीग मध्ये तुम्ही डॉक्टर्सना मैदानात जाताना पाहत नाही. डॉक्टर शेख आणि त्यांचे सहकारी लगेच मैदानात गेले, प्रायमरी ट्रीटमेंट त्यांना दिली आणि स्वतः ज्या ठिकाणी आपण पाहतो सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जो खरं तर विभाग आहे त्या ठिकाणी त्या प्लेअरला घेऊन आलेत आणि त्या ठिकाणी ते प्रॉपर ट्रीटमेंट त्याला देतील, जी काय आवश्यक ट्रीटमेंट आहे. पेन किलर असेल किंवा बॉडी स्प्रे असेल किंवा काही टॅबलेट्स असतील, इंजेक्शन्स असतील, ती सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. बऱ्याचशा वेळेला डायक्लोफेनेक इंजेक्शन फार प्रभावी ठरत असतं अशा वेळेला, किंवा पेन किलर जर स्प्रे असेल तर रेल स्प्रे सुद्धा उपयोगी ठरू शकतो. पण दॅट विल डिसाइड बाय डॉक्टर ओनली, त्यामध्ये आपण चर्चा करणं योग्य ठरणार नाहीये कॉमेंटेटर म्हणून. चला टायमर पुन्हा स्टार्ट होते. अजित राईट आर्म क्लीन बोल्ड, आय थिंक प्लेड ऑन. क्या बात आहे. अजितने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर तसे विद्यमान अध्यक्ष केपीएलचे सन्माननीय हाजरभाई शेख साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे ब्रेस कंप्लीट केलेला आहे गोलंदाजाने आणि पुढच्या बॉलवर विकेट आली तर मग हॅट्रिक कंप्लीट करणारा KPL सीझन 5 मधला तो पहिला गोलंदाज असू शकेल. आतापर्यंत हॅट्रिक कंप्लीट झालेत, ती देखील माहिती आपण आयुष सावंतकडून घेऊया या KPL मध्ये. तर 2022ला 4 विकेट हॅट्रिक्स आपण पाहिल्या. सिराज शेख, उमेश भोईर आणि श्रीकांत पाटील असे 4 गोलंदाज 2022ला. एकूण 2022ला सिराज शेख, 23ला सिराज शेख, 24ला उमेश भोईर आणि 24ला श्रीकांत पाटील अशा 4 हॅट्रिक्स आतापर्यंत KPL मध्ये आपण पाहिल्या. अभिषेक आलेला आहे हॅट्रिक साठी 5,000 रुपये. खरं तर अजितसाठी मात्र पहिला विकेट त्रिफळाचित केलं होतं, क्लीन बोल्ड केलं अजित. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. परत येण्यासाठी एक षटक पुरेसं असते आणि कदाचित आयशा स्टारसाठी हे षटक खूप महत्वाचं आहे. बघा, लहान थोरांना जवळ करणारा क्रिकेटचा खेळ आता सर्वांना आकर्षित करतोय या स्टेडियम मध्ये. अजित यावेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, झेल होणार नाहीये कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. कमेंट्री बॉक्स तुम्हाला शो केला जातो tenniscricket.in वर. गवळी सरांना आपण पाहतोय स्क्रीनवर. खरं तर सर्व काही अपडेट्स tenniscricket.in च्या वतीनं प्रोव्हाइड केले जातात प्रेक्षकांसाठी जे घर बसल्या या क्रिकेटच्या खेळाचा आनंद tenniscricket.in वर घेत आहेत. अजित राईट आर्म, यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्न बघायला मिळाला. डॉट चेंडू
हे षटक आयशा स्टारसाठी खूप महत्वाचं राहिलेलं आहे. मागच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या अजित घरतने, पण या षटकात त्यांनी काय केलं, 5 चेंडू हाताळत 2 विकेट घेताना 2 धावा खर्च केल्या. त्याचमुळे मोका पुन्हा मिळायला हवा आणि तो मोका अजितला मिळालाय. नाही म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातं का, काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. चपल क्रॉस झाला होता, ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र टायमिंग तितकंच बरोबर झालेलं नाही. चेंडू सरळ मिड विकेटला, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव मिस फील्ड होतोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये समन्वय तालमेल बघायला मिळाला. तर 4 षटकं समजा धावसंख्या 36, 3 गडी बाद आणि आतापर्यंत आपण कालावधी घेतलेला आहे या 4 षटकांसाठी 16 मिनिटांचा. 16 मिनिटं संपलेत, पुढे आपण जातोय. लक्षात घ्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे, ती सूचना मी दिली होती. ओव्हररेट चांगला राखलाय तो म्हणजे आयशा स्टारने. नाही, खेळामध्ये डिसिप्लिन ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते डिसिप्लिन आतापर्यंत आयशा स्टार संघाकडून बघायला मिळालं, कारण 16 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण केलेली आहेत. 36 धावा झाल्या आहेत, म्हणजे 9च्या सरासरीने धावा आतापर्यंत जमवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं मनीष पटेल अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि मी तर म्हणेन की बॅटिंग करताना दिनकर पाटील स्मृती हा संघ 20+ कडे नक्कीच पाहता नाही 2 षटकामध्ये. बघा, घरचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. मागच्या सामन्यात काय घडलं गवळी सर ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. मागच्या सामन्यात 59 चेस झाल्यात आणि खूप चेंडू राखून चेस झालेत. त्याचमुळे मला असं वाटतं की 70च्या पलीकडचा विचार 100% करावा लागेल दिनकर पाटील स्मृती या संघाला, आणि त्यासाठी तुमच्याकडे आहेत फक्त 12 बॉल्स. तर 4थ्या षटकासाठी पाहूया फ्रेश बॉलर यूज केला जाईल, कारण अतुलची 2 षटकं संपलेली आहेत, अजितची 2 षटकं संपलेली आहेत. 36 धावा झाले, 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. काय जबरदस्त वातावरण या स्टेडियम मध्ये अनुभवतोय आपण सर्वजण. प्रत्येकाला खुश करणारा क्रिकेटचा खेळ, एकंदरीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते आनंदाचे भाव प्रकट दिसत आहेत. आपण पाहतोय स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्षामध्ये देखील महिला भगिनी आनंदाने ही क्रिकेटची स्पर्धा पाहत आहेत, कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला एकत्रित करण्यासाठी आहे. त्याचमुळे चिंचोटी ते नागली परिसरामध्ये जे क्रिकेटपटू आहेत त्यांना एक मोठं व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश टीम 94 आणि SH एंटरप्राइजेस या कमिटीकडे होता, आणि त्याचमुळे सर्व संलग्न KCA KPL कमिटी संलग्न होऊन ही स्पर्धा आपण पाहतोय. हे 5वं पर्व एन्जॉय करतोय. ड्राईव्ह केलाय बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या 37. थोडंसं कॉपीबॅक स्टाईलने ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिसरी मॅच जी होईल ती विनर मध्ये होईल. पहिला विनर आणि दुसरा विनर, म्हणजे SK ने पहिली मॅच जिंकलेली आहे आणि या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला SK स्पोर्ट्सबरोबर लढत द्यावी लागेल. हा फॉर्मॅट आता प्रचलित झालेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साइडला ताकद आणि टायमिंग जुळवलं, बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार, कडक बेधडक KPL षटकार. पहिला चेंडू खेळला होता आणि ऑन साइडला स्लॉगच्या अंदाजानं फटका खेचून मारला होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार कैलाशच्या बॅटमधून आला. कदाचित या क्षणासाठी कैलाश थांबला होता, खूप वेळापासून तो 3ऱ्या क्रमांकावर आलाय, पण पहिल्यांदा त्याला मोका मिळाला. धावसंख्या 43. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल हलकासा कट झालाय, बाउन्स घेतला होता बॉलने, टप्पा पडल्यानंतर त्या पोझिशनमध्ये फलंदाज पोहोचला होता पण कनेक्शन बनवू शकला नाहीये. डॉट बॉल. थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं की ऑन साईडला पहिल्यांदा कैलाशने षटकार लगावलेले, त्या अनुसरून हा चेंडू हाताळला. थोडासा उजव्या स्टीच्या बाहेर बाउन्सी बघायला मिळाला, टर्न बघायला मिळालं. बॅटची लिडिंग एज बॉल मागे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, जास्त काळ टिकला नाही कैलाश प्रजापती. झेलचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. धक्का 4था. दिनकर स्मृती मोरेगाव. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर थोड्याशा अपेक्षा खूप निर्माण केल्या होत्या कैलाशने, मात्र त्यानंतर शॉर्ट बॉलला पोल करण्याचा प्रयत्न आणि लिडिंग एज आणि एक सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल, शॉर्ट फायनलला हा सोपा झेल घेतला गेला
आणि कैलास याची खेळी मात्र संपुष्टात आली. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय हर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहिली. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि सकाळी खूप चांगल्या वातावरणामध्ये आपण त्यांना मानवंदना सुद्धा दिली आणि त्याचमुळे पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये आजचा दिवस साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शफल झाले पण तितके सफल नाही झाले. अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोचेल. बॉलवर थ्रो केलाय. बॅटिंग एंडला कलेक्शन झालंय पण फलंदाज पोचलाय की नाही त्याची शहानिशा आपण थर्ड अंपायर करणार आहोत. एक सिंगल तर पूर्ण झाले. पंच स्क्वेअर लेगचे पंच विरल नायर यांनी लगेच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. टेक्नॉलॉजी तुमच्याकडे उपलब्ध असताना त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. पाहूया आपण आमचे TV पंच. cricket.inच्या PCR रूममध्ये आता पंच पोहोचलेले आहेत. अमोल वितुस्कर सर, अमित गोलतकर सर. खरं तर खूप क्विक ही घटना घडली गवळी सर आणि त्याचमुळे बघा ना cricket.in लगेच तो अँगल तुमच्या स्क्रीनवर आणलेला आणि पाहूया फलंदाज पॉपी ग्रीनमध्ये बॅट ड्रॅग करताना पोहोचले आहेत की नाही. सर्वांच्या नजरा आता समालोचन कक्षामध्ये. नॉट आउट. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅट ग्राउंडेड केली होती तर इंजमा मूगच्या अंदाजामध्ये बॅट वर नव्हती. ग्राउंडेड बॅट केली होती. बॅट ग्राउंड करणं तर बेसिक आहे कुठल्याही फलंदाजासाठी जेव्हा तुम्ही धाव घेताय आणि धावांसाठी झटपट करताय. दरम्यान शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 45, 4 गडी बाद, 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. हर्ष खेळतात 2 वर, अभिषेक भगत खेळतात 6 वर, विशाल 7वी आतापर्यंत 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. थोडा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. पायांची हालचाल होणं आवश्यक आहे. फ्रंट फूट बॅलन्स तितकं नव्हतं त्याचमुळे षटकं संपत्यात. 5 धावसंख्या 45, 4 गडी बाद. टीम दिनकर पाटील स्मृती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 45 धावा. खरं तर 3 षटकामध्ये 31 धावा होत्या आणि 2 षटकाचा विचार जर आपण केला तितकी धावसंख्या आलेली नाही. फक्त 14 धावा आलेल्या आहेत 12 चेंडूमध्ये. त्याचं कारण चौथ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली अजितची आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये सुद्धा विशाल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आता मात्र अंतिम षटक आहे आणि मला असं वाटतं मनीष पाटील की 60+ पाहत असणार आहे संघ तो म्हणजे दिनकर पाटील स्मृती. गवळी सर सुरुवात काय भन्नाट होती बघा ना. ती चर्चा आपण ड्रिंक्स ब्रेकमध्ये देखील केली होती. 3 षटकात तुम्ही 33 बनवल्यात आणि त्याचमुळे जी सुरुवात तुम्ही दिली आहे ती टिकवण्यासाठी तुम्हाला तसा खेळ देणं गरजेचं होतं. पण जसा एक फलंदाज बाद झाला त्यामुळे रीग लागली फलंदाजांची आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये 6 षटकांमध्ये हे वेगळे पण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. नाही, क्रिकेट तसाही अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. 1877 टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. 1971 वन डे क्रिकेटला सुरुवात झाली. 2003 20 क्रिकेटला सुरुवात झाली. 2008 IPLला सुरुवात झाली. पण क्रिकेटला इतकं ग्लॅमर निर्माण झालेलं आहे की अगदी गल्ली ते दिल्ली असं क्रिकेट खेळलं जातं. तर वळूया आपण लास्ट ओव्हर शेवटचं षटक. चिराग मात्रे आहे बॅटिंग करण्यासाठी. चिराग अंतिम षटक. हा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणि गवळी सर प्रश्नांचा मी करणारच होतो की आतापर्यंत एक एक्स्ट्रा नव्हता आयस्टा स्टारचा आणि आता हा पहिली एक्स्ट्रा आलेली आहे. या डावामधली धावसंख्या 46. 46 धावा झाल्या. चिराग मात्र गोलंदाजी करण्यासाठी समोरच्या टोकाकडून येतोय. हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. चिराग राईट आर्म. या वेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा डॉट चेंडू. मध्यांतर थोडंसं विकट चाललेलं आहे दिनकर पाटील स्मृती या संघाचा. पण अजूनही शेवट झालेला नाही आहे या डावाचा. अजूनही 5 चेंडू आहेत. त्याचमुळे जसं आपण उल्लेख करतो की 60च्या पलीकडचा विचार त्यासाठी 2 मोठे स्ट्रोक तर या पुढच्या 5 चेंडूंवर आलेच पाहिजेत. हर्ष आणि अभिषेकाची जोडी खेळपट्टीवर आहे. चिराग यावेळेला मात्र शफल क्रॉस सोड सरळ फेकून दिलेला आहे. वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मोस्ट निडेड सिक्सर.
पर्याय नाहीये तुमच्याकडे मोठ्या फटक्यांशिवाय ते पर्याय ते वापरतोय, पण चिराग पाटीलला शेवटच्या षटकासाठी का राखून ठेवलंय त्याचं प्रमाण त्याला द्यावं लागेल. पहिला बॉल खूप चांगला त्याने हाताळला होता, वाईड यॉर्कर, पण आता रिचमध्ये त्यांनी बॉल दिला म्हणून तो षटकार मिळाला फलंदाजाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया हावी कोण ठरतोय. चिराग राईट आर्म. यावेळेला मात्र टर्न बघायला मिळाला. पडल्यानंतर टर्न ऑन साईडला खेळायचं होतं. हेच तर वैशिष्ट्य आहे चिराग मात्रेचं. 52 धावा झाल्यात आणि कमबॅक करतोय षटकार लागल्यानंतर चिराग. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. वरिष्ठ क्रिकेटप्रेमी सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्ट ते जवळून पाहत आहेत आणि त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ हा नवा नाही आहे. परंपरागत असा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी जायचंय की नाही जायचं हा संभ्रम होता. एक धाव मिळते आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 53. KPL फर्स्ट सीझनचा हा बेस्ट बॉलर ठरला होता चिराग मात्रे. आता सुद्धा एक चांगली कामगिरी, भलेही षटकार लागला त्यानंतर मात्र कमबॅक करताना चिरागला आपण पाहतोय. पुढे एकदा चिराग मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला चेंडू बॅटला स्पर्श करून शॉर्ट फायनलला येतोय. चिराग खूण करतोय की थ्रो करायचा नाहीये, एक धाव फक्त गेलेली आहे, चालेल, ओव्हर थ्रो नको. खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला की आता घाई करून काय अर्थ नाहीये. बॅटची रुबिकेट घेऊन बॉल फाईन लेगला पोहोचला होता. एक सिंगल कंप्लीट झालं. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आता नियंत्रणामध्ये आहे आयशा स्टारच्या, पण शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 4 गडी बाद 54. चिराग मात्रे हा चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. वेदर इट इज वाईड ऑर फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच अमोल वेतसकर आमचे TV पंच आहेत, पाहणी करतील. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे उपलब्ध मनीष, तर त्याचा वापर तुम्ही करायला हवा. पंचांनी खरं तर मागणी केलेली आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय हे प्रक्षेपण टेलिकास्ट. इट्स अ वाईड बॉलचा इशारा येतो तिसऱ्या पंचांचा. पंचावन्न धाव होत आहेत. 55. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. चिराग याला मात्र फेकून दिलेला आहे. काव कॉर्नरच्या वरून 6 धावा काय फिनिश केलेला आहे आणि 61 धावा झाल्यात. 61. खूप चांगली बॅटिंग केली. 23 धावांची 12 चेंडूमध्ये खेळी केली होती. त्यानंतर मध्ये मिडल ऑर्डरमध्ये अभिषेकनी सुद्धा 2 षटकार लगावले, हे सांगू शकता. वैभव पाटीलने 8 धावांची खेळी केली, 6 चेंडूचा सामना केला. त्यानंतर हर्षद बात्रेने 23 धावा पटकावल्या, 12 चेंडूचा सामना केला. कैलाश याने 1 षटकार लगावला 3 चेंडूमध्ये, नंतर बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय की लहू भोसे हा 0वर बाद झाला. त्यानंतर मात्र अभिषेक भगत आणि हर्ष पाटील मे दोघांची पार्टनरशिप. 10 चेंडूमध्ये 19 धावांची अभिषेकने खेळी केली, 2 षटकार लगावले आणि हर्ष याने 3 चेंडूमध्ये 3 धावा जमवल्या. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप. 61 आणि 62 धावांचं लक्ष हे पाहू शकता. गोलंदाजीचं पृथ्थकरण अतुल ठाकरेने 2 षटके गोलंदाजी केली, 15 धावा दिल्या, 1 विकेट्स प्राप्त केली, 4 डॉट चेंडू. अजित गरतने 2 षटके गोलंदाजी केली, 21 धावा दिल्या, 2 विकेट्स, 5 डॉट चेंडू. विशाल सातवीने 1 षटक हाताळलं, 9 धावा दिल्या, 1 विकेट्स, 3 डॉट चेंडू. आणि चिराग मात्रे याने 1 षटक शेवटचं हाताळलं, महागडं षटक, 16 धावा दिल्या आणि 1 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली. तर 61 धावा झाल्या, त्यांनी 62 धावांचं लक्ष आणि 62 धावांचं आव्हान आहे. पण मात्र कॉमेंट्रीचं आव्हान ज्यांनी नेहमीच पेललेलं आहे असे आमचे सहकारी समालोचक मित्र
स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील सज्ज होतील आणि त्यासोबत एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोद शेडगे सुद्धा सज्ज होतील कॉम बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच आदरणीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आणि त्याचप्रमाणे मनीष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत मीरा भाईंदरचा. अतिशय चांगली स्पर्धा आणि नामवंत स्पर्धा, ज्या स्पर्धेचा उल्लेख सातत्याने करावा असं वाटेल अशी स्पर्धा म्हणजेच कामन प्रीमियर लीग, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, तुम्हा आम्हा सर्वांची आवडती लोकप्रिय स्पर्धा म्हणजे ज्या स्पर्धेचं नामोल्लेख हा सातत्याने करावासा वाटेल अशी पालघर जिल्ह्यातील एक टॉप क्लास आणि महाराष्ट्रातील टॉप क्लास स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्ष आपण पाहताय, त्या ठिकाणी आमच्या आदरणीय महिला उपस्थित आहेत. या महिलांना सुद्धा नारी शक्तीला सलाम. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतायत अग्रेसर आहेत अशा लाडक्या महिला यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचे सातत्याने देण आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून कॉमन क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण पदाधिकारी टीम 94 कॉमन सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली मेहनत घेणारे आमचे लाडके आयोजक, या सर्वांना मानाचा मुजरा आहे. आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ जे मिळवून दिलेलं आहे या संपूर्ण आयोजकांचं आम्ही सदैव ऋणी राहू. जाऊया मॅचच्या दिशेने. 36 बॉल आणि 62 रनची आवश्यकता पाहायला मिळते. पहिली मॅच आपण पाहिली आणि वैभव धूमने धुमाकूळ घातला होता मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहत आहेत दोन संघांमध्ये अतिशय कडवी झुंज आणि कडवी लढत पाहायला मिळते. आयशा स्टार वर्सेस दिनकर पाटील स्मृती. 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आयशा स्टार या संघासमोर. आणि अतिशय हाफ मॅच समरी जर आपण पाहिले तर ज्या वेळेला थोडीशी कंडिशन थोडीशी खराब होती आणि अशा वेळेला फलंदाज अभिषेक भगतने जी बॅटिंग केली ना ती क्लास पाहायला मिळाली. जरी त्याने 10 बॉल फेस केले परंतु 19 रन्स उपयुक्त पारी पाहायला मिळाली. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि अभिषेक भगतने त्याच पद्धतीने मात्र बॅटिंग केली. आमचा संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आपण सातत्याने पाहिलेला आहे ज्या पद्धतीने हे पेंटिंग आपण पाहू शकतायत. अतिशय डाव्या साईडला उजव्या साईडला आपल्याला पाहायला मिळतं. आणि संपूर्ण काही वेगवेगळं नाविन्य करण्याची जी इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन आमच्या समवेत आपण पाहू शकतो. आपण अप्रतिम अशी पेंटिंग आहे आणि ही पेंटिंगची आपल्याला पाहायला मिळते. ही पेंटिंग काढली जाते कोमल गुहागरकर आणि प्रीतम गुहागरकर यांच्या माध्यमातून. ही लाईव्ह पेंटिंग आपण बघितलं जे सकाळचं दृश्य आहे ज्यावेळेस आपण ओपनिंग सेरेमनी केली ते ओपनिंग सेरेमनीचं हे दृश्य पेंटिंगमध्ये साकारलं जाते. कोमल गुहागरकर आणि प्रीतम गुहागरकर यांच्या माध्यमातून ही पेंटिंग काढली जाते. पण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आहे आणि ती टिकून ठेवणं म्हणजे एक साधना आहे. त्या कलेवर प्रेम करणारी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर पेंटिंग त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. म्हणूनच नुकताच मी नामोल्लेख केला की नारी शक्तीला सलाम. अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आयोजन, कॉमन प्रीमियर लीग लाईव्ह पेंटिंग आपण पाहू शकतायत. मॅडमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पेंटिंग खूप चांगल्या पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. हे आपण बघतोय कोमलजी ज्या पेंटिंग करताना दिसतात. आणखीन ही पेंटिंग कंप्लीट झालेली नाही आहे, पूर्ण कंप्लीट होईल त्यावेळेस आणखीन पुन्हा एकदा ही पेंटिंग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मॅचकडे आपण बोलूया. चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे प्रमोद. जर आपण बघितलं तर 6 ओव्हरचा हा सामना आहे आणि 10पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर चांगलं टोटल होतं, मात्र दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर हर्षद आणि वैभव बाद झाल्यानंतर स्कोर थोडासा थांबला. मात्र शेवटच्या षटकामध्ये 2 जे षटकार आले अभिषेक भगतच्या बॅटमधून त्या मोठ्या फटक्याने नक्कीच आकार आला स्कोरला आणि एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ पालघर आपल्याला पाहायला मिळते. पालघर भूषण ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे ते प्रमोद शेडगे आहेत समालोचन कक्षामध्ये. दुसरी मॅच आपण बघतोय आयशा स्टार कामन शाहिदभाई अन्सारी अवेश अन्सारी फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जो संगमाला स्वतः आयकॉन खेळाडू आहे वैभव पाटील फॅम टीम दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीम. यस, टायमिंगच्या बाबतीत मात्र यावेळेला जरूर सहकार्य करायचं आहे. प्रत्येक संघाने 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटे कालावधी दिले गेलेत आणि त्याचंच आपण
वापर करायचा आहे त्या कालावधीचा. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता, परंतु शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल वैभव दळवी आणि विशाल सातवी अशी जोडी. विशाल सातवीच्या बॅटमधून ऑफ द मार्क 1 रन. यस, बघितला पहिलाच बॉल, थोडासा पण बघितला ऑफ कटर बॉल होता, एज लागली गेलं फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग राजू पाटीलची, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकतोय, मात्र एक सिंगल कंप्लीट पहिल्या बॉलवर. सुरुवात सिंगलने झालेली आहे ते आयशा स्टार टीमची. सरळ बॅटचा या वेळेला वापर करत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालाय, परंतु तेवढा सुंदर फिल्डिंग हर्षच्या द्वारे पाहायला मिळते. काय फिल्डिंगचं या वेळेला आपण पाहू शकता, स्टँडर्डपणा, मॅग्निफिसंट फिल्डिंग. फक्त आणि फक्त या वेळेला 2 धावा मिळतील वैभव दळवीच्या बॅटमधून 2 रन. अतिशय चांगला फटका बघितला, थोडासा पुढे बॉल होता, सरळ बॅटने खेळलं होतं या बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र तेवढी चांगली फिल्डिंग हर्ष पाटील याची. मॅन फ्रॉम नागले. 2 धावा मिळतात, 2 ने टीमचं टोटल जाते 3 वर. ऑन साईडला फटका छान पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुस्वागतम कॉमन प्रीमियर लीग चौकार. हे बघितलं आपण, शॉर्ट हॅपनी पुल केला आणि गॅप शोधला, बॉलला सरळ पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा पहिला चौकार येतो या इनिंग मधला बॅटर वैभव दळवीच्या बॅट मधून आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन्स. काय फटका खेळला होता, क्रॅकिंग स्ट्रोक. ऑन साईडला कडे स्ट्रोक खेळला गेलाय आणि सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा दमदार आणि झन्नाटेदार KPL षटकार. 6 धावा. त्याप्रमाणे हा फटका स्लॉक केला बॉलला आणि पाठवून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. बिग हिट. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि वैभव दळवीचा एक अप्रतिम स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते 13. अप्रतिम ऑन द टोस खेळला गेलाय. ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ब्युटिफुल टायमिंग. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. 4 धावांकरता षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. आतापर्यंत वैभवच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोरबोर्डवर 17 रन्स. खूपच महागडा पडताना दिसतोय या ओव्हरमध्ये. गोलंदाज लहू घोषे, अतिशय खराब गोलंदाजी लहू घोषे याची. लहू घोषे थोडेसे महागडे ठरतात आतापर्यंत. 17 रन. इथून ऑन साईडला सुंदर पद्धतीने मिस्टेक झाली, मिसफील्डचा फायदा मिळाला. दे दनादन फलंदाजी होताना पाहायला मिळते. दणकेबाज सुरुवात. 21 विदाउट लॉस. काय हेमंत पाटीलचं स्टार्ट मिळवून दिले लहू घोषेच्या गोलंदाजीवर. आपण पाहिलं प्रहारवर प्रहार केले वैभव दळवी आणि एका साईडला विशाल सातवी, परंतु वैभव दळवीची जी बॅटिंग राहिली ना ती कडक पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. धन्यवाद समालोचन कक्ष. जबरदस्त खेळ तर आयशा स्टारचा पाहायला मिळालेला आहे आणि आता आपण ती चर्चा देखील थोडक्यात प्लेअर डगआउटमध्ये करतोय, कारण प्रेक्षक बनून देखील या क्रिकेटच्या खेळाला आपण आनंद घेतोय, पण खेळाडू म्हणून देखील आपल्या संघाचा खेळ आपण जवळून पाहतोय. तर काय वाटते आपल्या संघाच्या खेळाबद्दल? एक लॉंग चेस करायचा होता पण पहिल्या षटकामध्येच चांगली धावसंख्या बनली. काय नाही, सर्व पोरांनी खूप छान केलं. स्टार्टिंगमध्येच स्कोअर थांबवला आणि त्यांच्या मेन बॉलरला मार पडला. जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला तर 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या, तेव्हा संघ थोडासा डळमळीत झाला होता. विचारसरणी काय होती? नाही, आम्ही पोरांना सांगितलं होतं जरी कॅच सुटली तरी कॉन्फिडन्स लो करू नका, आपण नेक्स्ट टाइम भेटेल ती आपण कॅच काढायची आपल्याला फक्त. क्या बात आहे. हा पॉझिटिव्ह अप्रोच खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. इट्स बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
21 रन झालेले आहेत. वैभव दळवीची बॅटिंग या वेळेला 5 बॉलमध्ये 20 रन 400च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवत असताना आतापर्यंत जबाबदारी खूप मोठी भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ती जबाबदारी आतापर्यंत वैभव दळवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. विशाल सातवीचा विचार केला तर 222 धावा KPLच्या माध्यमातून आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. फुलटॉस बॉल होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑफ लॉंग ऑन पुढे येत असताना आपण पाहत आहेत लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. 1 रन कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या 22 रन. अतिशय चांगलं टोटल आहे या ठिकाणी प्रेशरमध्ये आणलेलं आहे ते दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला ज्या प्रकारची बॅटिंग दोन्ही सुद्धा बॅटर करताना दिसतात. पहिलं षटक अतिशय महागात पडलेलं आहे. लवू घोषे याचं मात्र कमबॅक करावं लागेल नील पाटील याला. अप्रतिम टक्कन आवाज आलाय परंतु मिस टायमिंग ह्या वेळेला जरूर आपण पाहू शकाल तेवढा एलिव्हेशन मिळालं नाही. डिस्टन्स क्लिअर होऊ शकणार नाही. गुड कॅच. फलंदाज बाद 22 वर पहिला धक्का. थोडासा स्लॉट मध्ये बॉल होता मात्र ताकद कमी पडली आणि बॉल सर गेला लॉंग ऑफच्या दिशेने. अभिषेक भगत त्या ठिकाणी तैनात होता. अप्रतिम कॅच घेतला अभिषेक भगतने आणि पहिला गडी या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे गोलंदाज नील पाटील यांनी. नील जर आपण विचार केला तर नील हा विकेट टेकर गोलंदाज आहे. हे आपण डगआउट बघू शकतोय आयशा स्टार कामन टीमचं. डगआउट टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हायला हवं, ॲप्रिसिएशन करायला हवं. शाहिद अन्सारी साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लेयर डगआउट. जबरदस्त आनंदाचं वातावरण डगआउटमध्ये का होतं कारण जेव्हा एखादा खेळाडू चांगली बॅटिंग करतो, बॅटिंग केल्यानंतर त्याला मिळालेलं सॅटिस्फाईड समाधान, कारण आयुष्य हे समाधान शोधण्यासाठीच आपलं संपूर्ण व्यतीत होतं. म्हणून ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टीला समाधान मानणं म्हणजेच खरं आयुष्य आणि त्याच पद्धतीने हे सॅटिस्फाईड मिळालं. एका साईडला आपण पाहत आहेत फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल मिस्टर अतुल ठाकरे. अतुल ठाकरे एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. बॅटिंग ॲट नंबर 3 वर येतोय. टॉस बॉल होता. या वेळेला आपण पाहू शकतात पंचाने हात खुले केलेत. नो बॉलचा इशारा. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1+2 अशा 3 धावा मिळतील या बॉलवर. संघाची धावसंख्या या 3 धावेंच्या मदतीनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. जर आपण बघितला फुल टॉस बॉल आणि भीमाचा इशारा पंचांचा 2 धाव्याने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज अतुल ठाकरे. जर आपण विचार केला तर एकमेव असा फलंदाज आहे ज्याने सेंचुरी पूर्ण केलेली आहे KCA मध्ये. ऑन साईडला पूलचा फटका परंतु या वेळेला अनसक्सेसफुल आणि इथे कॅच कॅरी करू शकले नाहीत. खराब फिल्डिंग. टेक द कॅच अँड विन द मॅच असं म्हटलं जातं परंतु इथे आपण पाहू शकताय ज्या वेळेला नो बॉल आला फ्री हिटचा सिग्नल होता आणि त्यानंतर मात्र इथून पूलचा फटका पॉवरफुल खेळले. कॅच जरूर घेतली गेली असती परंतु तिथे 1 ते 2 धावा हेमंत पाटील सर मिळाल्या असत्या. नक्कीच नक्कीच या ठिकाणी 2 धावा तरी कमीत कमी अडवू शकला असता अभिषेक भगत. मात्र अभिषेकच्या हातामधून हा कॅच सुटतो आणि बॉल निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. खराब फिल्डिंग अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. नील पाटीलच्या गोलंदाजीवर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. हे आमचं VIP डाईस ज्यामध्ये आपण बघतोय जयंत म्हात्रे जे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत. एक समालोचक सुद्धा चांगले होते. त्यांच्या जोडीला आणखीन काही खेळाडू आपल्याला दिसतात. चर्चा चालू आहे. मॅच जी चालू आहे त्या मॅचची चर्चा चालू आहे. हे KPLची चर्चा चालू आहे. नक्कीच चांगली स्पर्धा आपल्या नजरेस येताना दिसते. KPL सीझन 5. आयशा स्टार टीम जाऊन पोहोचते 30 वर. जबरदस्त 62 धावांचं टार्गेट समोर असताना चांगली स्टार्ट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. नील पाटीलने या बॉलवर कमबॅक केला असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आणखीन काही अतिथी आमच्या मान्यवर कक्षाकडे येताना दिसतात. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे KPL सीझन 5 मध्ये. कामन क्रिकेट असोसिएशन आणि SH एंटरप्राइजेस हजरतभाई शेख आणि संजूभाई म्हात्रे यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल
अप्रतिम बिटवीन द गॅप मध्ये 4 रन विशाल सातवीच्या बॅट मधून कडक शॉट मॅग्निफिसंट टायमिंग ब्युटिफुल चौकार. कामन प्रीमियर लीगने अनेक लीगला दाखवून दिलं गेलंय या पूर्ण महाराष्ट्राला. 34 वर 1 आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट पुढे चाललंय आणि त्यामध्ये आता कामनचे खेळाडू सुद्धा मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. KCAच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता ग्लॅमर आलंय, क्रेज वाढलाय. खेळाडूंचा जो क्लास आहे तो अधिकाधिक उंचावत जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण जसजशा तुम्ही स्पर्धा खेळतात तसं तुम्हाला अनुभव मिळतो आणि त्या अनुभवातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतं. पंच त्या ठिकाणी ऑब्झर्व करतायत. यस, नो बॉल आहे की नाही, खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर्ड झालाय का याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. हा अंपायर्स कॉल आहे, लक्षात असू द्या. संघाची धावसंख्या 34 वर थांबले. बघितलं, चेक केला जाईल वाईड आहे की नो बॉल आहे हे चेक केलं जाईल. लाईनच्या बाहेर पडलाय की नाही बॉल हे बघितलं. पण भूमेश भोईरचा हा पहिलाच बॉल होता आणि रेफर केलेला आहे आमच्या ऑनफिल्ड अंपायरने. तिसऱ्या पंचांसाठी चेक केलं जाईल. बॉल कुठे डिलिव्हर झालेला आहे, साईडलाईनच्या बाहेर असेल तर नक्कीच नो घोषित केला जाईल. अतिशय सुंदर टेलिकास्ट. चेक केलं जाईल. नक्कीच महत्त्वाचं डिसिजन असते कारण वाईड आणि नो मध्ये फरक एवढा आहे की पुढचा बॉल फ्री हिट मिळतोय, त्यामुळे हे चेक केलं जात आहे. अतुल ठाकरे खेळतोय 7 वर 3 बॉलचा सामना केलेला आहे. विशाल सातवी खेळतोय 6 वर 4 बॉलचा त्याने सामना केलेला आहे आणि 34 वर 1 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिलाच बॉल भूमेशचा चेक केला जातोय. थोडंसं टाइम जरूर घेतलं जाईल आमच्या पंचांकडून आणि ऑनफिल्ड डिसिजन काय असेल ते. बॉलवर थोडंसं मधील येतो स्क्रीनमध्ये जो स्वॉप डिसिजन नो बॉल. नो बॉल असेल. भरपूर बाहेर बॉल केला होता, लाईनच्या बाहेर, साईड लाईनच्या बाहेर बॉल केल्यानंतर नो घोषित करतात अंपायर. फ्री हिट असेल पुढील बॉलवर आणि फ्री हिटचा नक्कीच फायदा उचलेल फलंदाज अतुल ठाकरे. फ्रीटचा बॉल आपण पाहिला तर यस डेफिनेटली आपण पाहू शकतात व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 62 धावांचं टार्गेट समोर असताना एक नो बॉल एक व्हाईट बॉल म्हणजे व्हाईट नो बॉलने सुरुवात केली. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात कंटिन्युअस फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम चांगला फटका होता. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर आहेत मिडॉनचे, पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल मेल. 37 रन्सवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. जमीची बाजू हेमंत पाटील सर आपण पाहिलं तर विशाल सातवे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आपण पाहू शकतायत. अजयजी पाटील यांना पाहू शकाल आमच्या ऑन स्क्रीनवर. यस, अध्यक्ष आहेत कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील या मॅचचा आनंद घेताना दिसतात.
अतिशय चांगलं टेलिकास्ट आणि चांगली टुर्नामेंटचं आयोजन 5 दिवस लगातार चालणारी ही स्पर्धा आहे कॉमन प्रीमियर लीग. एक चांगली स्पर्धा आणि महाराष्ट्रातली एक नामांकित स्पर्धा म्हटली जाते. चांगला फटका या वेळेला एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. आयशा स्टार टीम आतापर्यंत चांगल्या फॉर्मामध्ये पाहायला मिळते. सरळ बॅटचा वापर केलाय. व्ही फॅक्टर मध्ये चेंडू येत असताना तेवढाच प्रेझेन्स ऑफ माइंड. वॉट ऑफ फिल्डिंग हर्ष पाटील. मॅग्निफिसंट फिल्डिंग. आतापर्यंत 2 बॉल हर्षकडे आल्यानंतर त्याने जीवाची आकांक्षा केली. 100% देत असताना आपण पाहू शकतायत. समोरच हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहतायत. जय म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. प्रकाश तुंबडा पीला आपण पाहतायत. त्यानंतर अमान शेख एक पॉप्युलर खेळाडू आता मात्र पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही संपूर्ण टीम ज्यांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. फिल्डर येत आहेत. यस गॉन. व्हेरी नाईस कॅच. हर्षला अखेरकार मात्र त्या ठिकाणी जरूर यश मिळतंय. फलंदाज बाद 39ला दुसरा धक्का आयशा स्टार या टीमला. गॉन. फटका फसल्यानंतर काय जबरदस्त कॅच हर्ष पाटील याचा. भरपूर लांबून धावत गेलो होता हा कॅच घेण्यासाठी. अतिशय चांगला कॅच घेतला आणि हा दुसरा विकेट मिळतोय दिनकर पाटील स्फूर्ती टीमसाठी. आणि विकेटची खास आवश्यकता आहे यावेळेला दिनकर पाटील स्फूर्ती टीमसाठी. कॉमन प्रीमियर लीग 20-25 एक जबरदस्त आयोजन. नवीन बॅटर प्रदीप जाबर येताना दिसतोय. नुकताच आपण बघितलं आमच्या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले आमचे मान्यवर मान्यश्री जयप्रकाश शर्मा, मान्यश्री शिवम मिश्राजी आणि त्यानंतर श्रीमती सोनल महाडिक या सुद्धा उपस्थित झालेले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हे ड्रोनच्या माध्यमातून आपण दृश्य बघू शकतोय. जबरदस्त टेलिकास्ट केले जाते. ड्रोन टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे स्पर्धा कव्हरेज केली जाते आहे. गोलंदाजी मार्क व भूमेश एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज भूमेश. जरी नो बॉलने सुरुवात खराब झाली परंतु त्यानंतर त्याचं धैर्य आणि जिद्द आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते भूमेश भोईरच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतायत चांगला खेळ जरूर साकारत असताना चांगला स्ट्रोक खेळला गेला. ऑफ साईडला फक्त हलक्याशा हाताने चेंडूला जरूर दिशा दिली गेली. 40 रन. हेमंत पाटील सर इथे इंटरव्हेल विकेट फार महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि खास करून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. नक्कीच नक्कीच. आणखीन जर बघितलं तर डॉट बॉल्स विकेट घ्यावे लागतील. गुच्छामध्ये जर विकेट मिळवले दिनकर पाटील स्फूर्ती टीमने तर नक्कीच त्यांना थोडासा फायदा होऊ शकेल. मात्र या मॅचवर जर आपण बघितलं तर आयशा स्टार कॉमन टीमचा नक्कीच दबदबा आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट किपरने चुकी केली. इथे मात्र नशिबाचा चौकार डेफिनेटली मिळेल बाईच्या स्वरूपात. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. नशिबाचा KPL चौकार. एक आहे आणि डिस्कमध्ये आपण नक्कीच चर्चा करूया काही खेळाडूंशी ज्यांनी कामण परिसराचं नाव मोठं केलेलं आहे आणि आता पुढच्या पिढीला काहीतरी नवीन द्यायचं त्यासाठी आयोजकांमध्ये देखील आपण ॲपी यांना पाहतो, प्रकाश यांना पाहतो. प्रकाश, वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण खेळतो ज्या ठिकाणी स्पर्धेचं स्वरूप मोठं असतं आणि जेव्हा कामण प्रीमियर लीग पहिलं पर्व आलं तेव्हा तुमच्या मनात नेमकं काय होतं? एक्सपेक्टेशन ॲज अ प्लेअर तुमच्या काय होत्या? हे आयोजन टीम 94 हजरत मामा आणि संजयभाई म्हात्रे यांनी आम्हाला आमची मीटिंग घेतली आणि पोरांना सर्वांना सांगितलं आहे का हे आयोजन आपले सुंदर करायचे आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एक नंबरला आयोजन आलं पाहिजे असं बोललेलं आम्हाला.
तर मागच्या 5 पर्वांमधला तुमचा अनुभव काय राहिलाय? कारण पहिलं वर्षच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नेमकं काय करायचं आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे असं तुम्हाला हजरत भाईंनी आणि संजय भाईंनी विचारलं. आणि मागच्या 5 वर्षांचा तुमचा अनुभव काय राहिलाय? अनुभव 2 वर्ष आमची टीम 94 बाहेर खेळायचो. तो 2 वर्ष फ्लॉप गेलेलो. तर हजरत शेठ आणि संजूभाई म्हात्रे हे बोलले आम्हाला का घाबरायची काहीच हे करू नको. 2 वर्ष आपण फ्लॉप गेलो, पण तिसऱ्या वर्षी नक्कीच आपण ट्रॉफी मारण्याचे प्रयत्न करू. तर हे वर्ष आम्ही 10 फायनल मारल्या. म्हणजेच याचाच अर्थ कामन प्रीमियर लीगचा टीम 94 या ग्रामीण संघासाठी फायदा होतोय. हो. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट सर. नक्कीच या सीझनसाठी तुम्हाला सुद्धा टीम 94 ग्रामीण संघाला शुभेच्छा देऊया. आणि कामणचं क्रिकेट किती प्रचलित आहे, प्रगत आहे, विकसित आहे, त्याचं प्रमाण तुम्ही मागच्या कित्येक स्पर्धांमधून पाहत आलेला आहातच. हे 5वं पर्व आहे कामण प्रीमियर लीगचं आणि या पर्वात देखील आपण तशीच क्रिकेटची मजा लुटणार आहोत. तुर्तास जाऊया पुन्हा त्या समालोचन कक्षामध्ये. सज्ज असतील हेमंत पाटील सर, सोबत असतील प्रमोद शेडके सर. इट्स बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. एकंदरीत आपण पाहत आहेत षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गुरुदेव दर्शवत आहेत की 44-62 धावांचा पाठलाग करताना आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जवळपास 18 रनची आवश्यकता आहे. हेमंत पाटील सरांना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहिलं स्ट्रॅटेजिक टाईम आऊट झालेला होता. हे आमच्या ऑन स्क्रीनवर या स्पर्धेची आणबान शान मान सन्मान हजरतभाई शेख यांना आपण ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, एक स्वभाव प्रेमळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील श्वास आपण विसरून चालणार नाही आहे. हेमंत पाटील सर कंटिन्यूज. येस, भूमेशचं षटक संपलंय. जवळजवळ 10 धावा खर्च केल्या भूमेशने त्या षटकामध्ये. आणि नील पाटील पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंग टाकण्यासाठी येतोय. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर महागडा पडला होता लहू, त्यामुळे त्याला थोडंसं मागे ठेवलेलं आहे गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय. स्ट्राईक एंडला आहे प्रदीप साबर, नॉन स्ट्राईक एंडला आहे अतुल ठाकरे. ही जोडी एक चांगली जोडी म्हटली जाईल अशा स्टार कामन टीमची. बॉलिंग ट्रॅकवर नील पाटील, अतिशय चांगली गोलंदाजी नील करतोय. पहिला बॉल, हो इनर एज लागली, थोडासा मागे आला बॉल. राजू पाटील चांगली फिल्डिंग, डिरेक्ट हिट. नेम तर चांगला होता, मात्र पॉपिन क्रीजमध्ये पोहोचला होता फलंदाज अतुल ठाकरे. थोडंसं जर मागे पडला तर एक मोठी विकेट जाण्याची दाट शक्यता होती. हे बघितलं, इनर एज लागला आणि काय जबरदस्त फिल्डिंग आणि डिरेक्ट हिट राजू पाटील याचा. चांगला थ्रो होता. ह्या वेळेला कदाचित लहानपणी लगोरी जास्तीत जास्त खेळले असतील आणि त्याचा मात्र या वेळेला फायदा मिळाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहेत. ज्या पद्धतीने शूटआउट जेव्हा होते ना, आपण कॉम्पिटिशन पाहतो शूटआउट, अशा वेळेला त्याचा फायदा होतो आणि हाच फायदा कदाचित या वेळेला आपण पाहताय. तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करता त्यावेळेला थ्रो कोणत्या एंडने करता, अशा वेळेला त्याचा फायदा सातत्याने मिळत राहतो. या वेळेला व्हॉइस ऑफ कामण मोरी आपण पाहताय हेमंत पाटील सरांना आमच्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन आणि त्यामध्ये मात्र हेमंत पाटील सरांचा 100% समालोचनामध्ये पाहायला मिळतं. हेमंत पाटील सर वेलकम. यस, नक्कीच नक्कीच. हे आमचं समालोचन कक्ष आहे आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे स्कोरर आहेत. स्कोरर गुरुदेव आणि माझ्या जोडीला प्रमोद शेडगे, पारंगल भूषण ज्याला संबोधलं जात आहे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकता. आणि आज आणखीन 2 समालोचक जे आहेत, डॉक्टर गौरी सर आणि मनीष पाटील, हे 4 समालोचक आजच्या दिवसामध्ये या कामन प्रीमियर लीगमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. एक धाव आलेली आहे पहिल्याच बॉलवर, सिंगल कंप्लीट केले, फक्त रिस्की होती हे सिंगल. हे ड्रोनच्या माध्यमातून दृश्य बघितलं जाते, पण अतिशय चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय आणि कामन प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नील पाटील बॉलिंग ट्रॅकवर, बॅकफुटला गेला, जागा दाखवली आहे, पॉईंटच्या दिशेने गॅप पण देखील आहे अतुल ठाकरे याने आणि बॉलला पाठवून दिलं डीप बॅकआउट ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर. सरळ 4 रनसाठी चौकार. ताकद कमी, नजाकत जास्त होती या फटक्यामध्ये. की या फलंदाजाच्या बाबतीमध्ये फक्त वेगेचा फायदा उचलला, चेंडूला येऊन दिला बॉडीपर्यंत आणि त्या मेरिटमध्ये येत असताना फक्त गॅप शोधला. म्हणजेच बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावे या अतुल ठाकरेने यावेळेला या बॉलवर दाखवलं आणि संघाला पोहोचवलंय 49 वर. म्हणजे इथे आता समीकरण थोडंफार कुठेतरी हेमंत पाटील सर
पाटील 19 रन्स खर्च केलेत, परंतु 2 विकेट सुद्धा साध्य केलेले आहेत. आता इथून बॉल आहे तुमच्याकडे जवळपास आपण पाहिलं तर 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी तुमच्याकडे धावा हव्या आहेत त्या 12 आपण पाहू शकतायत. 14 बॉल आणि 12 रन्स. हेमंत पाटील सर फक्त म्हणून चालणार नाहीये आता, कारण ज्या पद्धतीने आता कमबॅक केलेला आहे गोलंदाजांनी. कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण सातत्याने वेगवेगळ्या विभागात समालोचनासाठी जातो, त्यावेळेला वेगवेगळं क्रिकेट फॉर्मॅट पाहायला मिळतं. तिथे कधी कधी 18 बॉल 12 धावा झालेल्या नाही आहेत, कधी 36 बॉल 38 धावा मी डोळ्यासमोर पाहिले धावा झालेल्या नाही आहेत. बलाढ्य संघ आहेत, परंतु इथे सुद्धा ती सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. पलटवार करण्याची गरज अजून सुद्धा आहे. नक्कीच पलटवार करावा लागेल. एक विकेट मिळवलं आहे नील पाटील यांनी, मात्र गुच्छामध्ये विकेट मिळवावे लागतील कमबॅक करण्यासाठी मोरीगाव टीमला. आपटून टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला बाउन्सर, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि 1 फॉर द ओव्हर. दोन धावा या ठिकाणी पूर्ण करतील दोन्ही सुद्धा बॅटर, आणि 2 धाब्याने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 53 रन्स. फक्त 9 रन्स दूर आहे विजयापासून आयशा स्टार टीम. 13 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगली काय यश पंचांचं बोट उंच जाते आणि अशा प्रकारे विकेट जाते रमीज कामनकर याची. हा 4था फलंदाज बाद होतोय आयशा स्टार कामन टीमचा. कोणाला काही सुविधा उपलब्ध असतील तर आपण लगेच त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याच्या माध्यमातून आणि डॉक्टर फैजान फिजिओथेरपी असलं पण की लगेचच आपल्याला असं आठवण येणार कोणाला काही दुखापत झाली, खास करून आपल्याला जर बोन इंजुरी झाली, हाडाला जर इंजुरी झाली तर आपण लगेच त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. डॉक्टर फैजान आपका हार्दिक स्वागत आहे. यस, आपण बघू शकतोय पक्षाच्या नजरेमधून या कामनचं एरियाचं दृश्य कसं दिसत असेल, ग्राउंडचं दृश्य कसं दिसत असेल ते दाखवलं जात आहे. 12 बॉलमध्ये 8 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅच अगदी सोपी आहे. अतिशय चांगलं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि हे ड्रोनचं दृश्य टिपलेलं आहे. काही जबरदस्त दृश्य पाहायला मिळतं. ज्या वेळेला आपण जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जातो आणि वरून जेव्हा आपण पाहतो पोचल्यानंतर, तशा पद्धतीने एक छोटे छोट्या या वेळेला आपण पाहताय जी घरं आहेत, बिल्डिंगा आहेत आणि संपूर्ण आपण पाहू शकताय जे कारखाने आहेत ते संपूर्ण यावेळेला कॅप्चर केलं. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतं. हे सुद्धा आपण बघू शकतो कामांचं तलाव जे आता सुसज्ज केलं जाईल. एक चांगलं तलाव बनवलं जाईल. भूमेश येतो बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा बघितला. लेफ्ट हँडरला जास्त ऑफस्टम्पच्या बाहेर मारा आत्तापर्यंत केलेलं आहे, मात्र पंचांना चॅलेंज केलेलं आहे. बघूया हा वाईट आहे की नाही चेक केलं जाईल. पंचांनी तर सॉफ्ट डिसिजन वाईट दिलेला आहे, मात्र फिल्डिंग युनिट टीमने पंचांच्या वाईटला चॅलेंज केलेलं आहे. हे ग्राउंड आपण बघू शकतोय. ड्रोनच्या माध्यमातून अतिशय चांगलं दृश्य टिपलेलं आहे आणि ही क्रीडा नगरी आपण बघतोय. आयशा ग्राउंड KPLचं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. तिसरे पंच आमचे आहेत अमोल वेतस्कर यांना. अमोल वेतस्कर तिसरे पंच. बघूया काय डिसिजन देतील. वाईट कंटिन्यू असेल की फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल टाकतोय गोलंदाज भूमेश. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर मारा करताना दिसतोय भूमेश भोईर हा गोलंदाज. चांगला बॉल यावेळेला आपण पाहतायत. जी व्हाईट लाईन अगदी मात्र आपण पाहतायत त्याच्या बरोबर त्या रेषेच्या थोडासा मधून चेंडू निघून गेला. हो, चांगला फटका आहे. हॅमर केला बॉलला, गॅप मध्ये फटका जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
क्लासिकल ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. काय बिटवीन द गॅप मध्ये खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जे घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहे जे श्रोते आमचे tenniscricket.in वर पहा थोडेसे शफल झाले होते. बॅकलिपचा वापर केला, गुडघ्यावर बॅलन्स केलं, फुटवर्कचा चांगला वापर करत असताना एकदम खम दाखवणारा KPL चौकार. गुड शॉट बाय अतुल ठाकरे. पुन्हा बुमेश बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉल खाली फिल्डर येतो. ओ माय गॉड, एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, एफर्ट खराब होतं. लहू घोष याचे आणि बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे आयशा स्टार टीमने. कॉंग्रॅच्युलेशन आयशा स्टार अँड कॉंग्रॅच्युलेशन शाहिद भाई अन्सारी अँड ऑल टीम. चांगली बॅटिंग अतुल ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ही फिनिश करणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काय चेंडूला फॉलो केलंय कॅमेरामॅनने. 5 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला गुडघ्यावर बॅलन्स केला. स्लॉक स्वीपचा फटका, घुटना टेक और अतुल ठाकरे का सिक्सर देख. असंच मात्र यावेळेला प्रत्युत्तर दिलं. मेसेज पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारात परावर्तित केला आणि आयशा स्टार वॉन बाय 6 विकेट्स. हो थँक्स प्रमोदजी शेडकी, त्याचबरोबर हेमंत पाटील. सर्वप्रथम आम्ही वळणार आहोत म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. यापूर्वी या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले सर्वप्रथम जयप्रकाशजी शर्मा यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. जयप्रकाशजी आपको या आना है. मी कमलाकर